आम्ही या सर्व फॉर्मची छाननी केलेली आहे. काहीच नाही ते ठेवायची. राहू द्या ना तसेच हॅलो जो अर्ज होता ई-साठी तो त्यांनी आपल्याला तयार करून दिलेला आहे. परंतु आता ह्या निवड प्रक्रियेमध्ये आपण कुणाचंही नाव घेऊन त्याचं आपण निवडू शकत नाही, कारण एकापेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले. यासाठी आपल्याला सोडत काढावी लागेल. आपण एकेका वर्गाची सोडत काढणार आहोत. पहिलीसाठी आपल्याकडे 3 ते 4 अर्ज तयार झाले आलेले आहेत. त्यांच्यातनं आपण एक व्यक्तीचं नाव घेणार आहोत. त्यासाठी पहिलं पाऊल इकडे घ्या. बाळा तू इकडे पुढे जा आणि त्याच्यात कसं एक चिठ्ठी काढायला जा. कोणती एक चिठ्ठी त्यांच्याकडे बोलू नको. नाव अनाऊन्स करा सर जोरात. राहुल रमेश पगारे. राहुल गणेश पगारे. रमेश रमेश पगारे. शिवबाची पॅरेंट्स ना. ओके. नितीन सर नाव लिहून घ्या. यांचं निवड झाली त्यांना आपल्या सर्वांतर्फे अनुमोदन आहे. पहिले बाउचमध्ये काढतात. शरद हिरामन शेवाळे दुसरी. उभे राहा. चालेल ना. ओके. शरद हिरामन शेवाळे साठी जे निवड समितीने ज्यांना निवड केलेली आहे त्यांचं आपल्या सगळ्यांकडून अनुमोदन आहे. इकडे ती बाजूला ठेवा. सगळे एकच रौंद स्वप्नील कैलास तिसरीच्या वर्गासाठी अनुमोदन देऊन द्या. निवड झालेली ज्यांची निवड करण्यात येत आहे त्या पहिले आदरणीय राहुल रमेश पगारे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर शरद हिरामन शेवाळे सेकंड स्टँडर्डसाठी इयत्ता दुसरीसाठी यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर रौंदळ स्वप्नील कैलास यांनीही इकडे पहिली तुम्ही त्याच्या भरोश्यावर गेला असाल. दुसरीला आहे ना. हां बरोबर आहे. काढून त्यांच्याकडे कोणती एक चिठ्ठी काढायची. ठीक आहे पवार. नाही. स्वप्नील रमेश पगार. स्वप्नील रमेश पगार या तिच्या वर्गासाठी निवड झालेल्या सदस्यांचा माझ्याकडून वतीने तुम्ही जेवढ्यासाठी झालेले हे बेटा आहे ती नेमकी वरचाच कागद घेतली. बापू महाधू जाधव. बापू महाधू जाधव या सर.
अशी तुम्ही येत नाही, सापडले तुम्ही आता बाकीच्या इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी जे आपण सदस्य चुकीने निवडून गेले त्याबद्दल आपल्या सर्व पालकांचे अनुमोदन आहे. योगेश दत्तू भांबरे. योगेश दत्तू भांबरे या सर. अनुदान देतात. आम्ही पुढे चाललोय. 18 आपण संपणार होतो पण अजून 5 मिनिटात संपेल. नानाजी देवराम पवार या मॅडम. या. करा दीदी. पंकज बाबूलाल पवार. पंकज बाबूलाल पवार या सर. अनुमोदन निवडून दिलेल्या सदस्यांना आमच्याकडून अनुमोदन आहे. अनुमोदन आहे. चंद्रशेखर चैत्राम इकडे बेटा. इकडे बघा. बर, माझ्याकडून तुला एक ज्यूस मिळणार आहे बरं का, जाताना घेऊन जायचा. हा ओके. आम्ही सापडले इयत्ता 9वीच्या वर्गासाठी चंद्रशेखर जयराम गिरे यांची निवड झाल्याबद्दल मी अनुमोदन देतो आहे. खास करून मी मीटिंग बोलवेन किंवा फोनवर संपर्क साधून त्या 2 जागा भरण्याचा मी प्रयत्न करेन. यानंतर आपली इथे ही जी निवड प्रक्रिया आणि हे सन्माननीय सदस्य या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. जे येणाऱ्या 15-20 दिवसानंतर EPTA समितीवर यांचं शाळेच्या वतीने नाव घेण्यात येणार आहे असं सर्वांच्या वतीने मी आज मुख्याध्यापक म्हणून आज रोजी जाहीर करतो आणि तुम्ही निवडून दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. या EPTA मध्ये म्हणजे मागील EPTA 2 वर्षांची होती, त्या EPTA मध्ये शैक्षणिक शुल्क ठरवण्याचा एक विषय असतो. त्याच्यामध्ये दरवर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे जो तुमचा शैक्षणिक शुल्क आहे म्हणजे शालेय फी, हॉस्टेल फी नाही, फक्त शैक्षणिक शुल्क जो मागच्या वर्षी आपला 20,000, 22,000, 24,000 अशा पटीत होता, 2-2 हजाराच्या पटीने, त्याच्यामध्ये आपण एका वर्षाला 15% वाढ करू शकतो. तुमचं जसं बजेट असेल, जसा खर्च तुम्ही करणार आहात, जशी महागाई वाढेल त्याप्रमाणे 2 वर्षासाठी EPTA केली जाते. 2 वर्षापर्यंत निर्णय घेता येत नाही. एका वर्षाला 15%, 2 वर्षाला 30%. तर आपण आज ह्या मीटिंगमध्ये आपल्या शालेय कमिटीने आमच्याकडे प्रस्ताव मांडलेला होता, त्याचा मी तुमच्यासमोर फक्त वाचन करून दाखवणार आहे. मागील वर्षाला आपली जी शैक्षणिक शुल्क होता 1ली ते 4थीसाठी, सॉरी 1ली ते 2रीला 20,600 शुल्क होता. त्याच्यामध्ये 2,000ची वाढ केली. पहिल्या टर्मला 1,000 रुपये आणि दुसऱ्या टर्मला 1,000 रुपये अशी 2,000ची वाढ त्यांनी दाखवली, मंजुरीसाठी पाठवलेली आहे. म्हणजे सुधारित पुढच्या वर्षी जे 1ली आणि 2रीला जातील त्यांची फी 22,600 राहील. 3री ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षी 22,600 होती, म्हणजे 20,600, 22,600 आणि 24,600 अनुक्रमे 1ली ते 4थीसाठी, 1ली ते 2री 22,600, 3री ते 4थीसाठी 24,600 आणि 5वी ते 10वीला एकच फी होती आपली 24,600. तिच्यातही पहिल्या टर्मला 1,000 आणि दुसऱ्या टर्मला 1,000 अशी 2,000 रुपयाची फी त्या ठिकाणी वाढीचा प्रस्ताव त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. एकंदरीत सगळा अभ्यास केल्यानंतर समितीने आपल्याकडे 30% वाढीव फी करायला पाहिजे होती, ती न करता फक्त आपल्याला 7% फी वाढीव केलेली आहे. आणि त्याची मंजुरीसाठी जी मागील EPTA होती त्यांच्याकडे त्यांनी पाठवलेली आहे, त्यांची मंजुरी मिळाली की आता ही जी EPTA बसलेली आहे त्यांच्या मंजुरीसाठी ती पाठवली जाईल आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने
व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे त्याच्या रेकॉर्डिंगमधून आपण हा सगळा प्रस्ताव असाच्या असा गट शिक्षण अधिकारी आणि तिथून शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठवण्याचं काम आमचे माननीय सचिव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करेन आणि हा ठराव सगळ्या मिळून संमत झाला असा मी जाहीर करतो. धन्यवाद.